प्रणाम. तुम्ही आता माझ्याकडून नेमकं कोणत्या व्हिडिओची अपेक्षा करताय? हां. टायटलमध्ये मी दिलंय रेव पार्टीच्या विषयी मी अन्यत्र न आलेली माहिती देतो म्हणून. तर त्यामुळे तुम्ही हे गृहीत धरलं असणार की अनिलजी आज आपल्याला त्या रेव पार्टीचं काही आणखीन रहस्यभेद करणार असतील. तो करणारच आहे आणि माझे सोर्सेस वापरून मला जी काय माहिती मिळाली ती मी तुमच्यापुढे ठेवणार आहे. तर थोडंसं मला असं नेहमी वाटतं की टीव्हीवर चालू आहे तीच बातमी मी तुम्हाला सांगण्यात काही गंमत नाही. आता एक महत्त्वाचा विषय असा आहे की तुम्ही मला असं म्हणाल की अनिलजी आज राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला गेले. हा सुद्धा मोठ्या व्हिडिओचा विषय आहे. तो का नाही करत आहे तुम्ही? तो करा ना. आम्हाला त्याच्यात पण इंटरेस्ट आहे. त्याबाबत मला आणखीन लागायला पाहिजे ना माहिती. आत्ताच मगाशीच त्यांची भेट झालेली आहे. पण एक वाक्य मी तुम्हाला सांगू शकतो, 100% आत्मविश्वासाने सांगू शकतो की जसं तो एक मोठा मेळावा झाला वरळीच्या डोममध्ये आणि त्या भाषणामध्ये राज ठाकरे एकही शब्द राजकीय बोलले नाहीत. आणि बॉडी लँग्वेज निगेटिव्ह होती, तो भाग सोडा. पण त्यांच्या एकत्र येण्याला खूप असं हे मिळालं, पब्लिसिटी मिळाली. पण नंतर त्यांच्या लोकांनी सांगितलं की ते मराठीच्या मुद्द्यावरच फक्त तो विषय होता, हिंदी मराठीच्या, बाकी त्याच्यातून राजकीय अर्थ काढू नका असं संदीप आणि बाळ नांदगावकर दोघांनी सांगितलं की राजकीय अर्थ काढू नका, ते फक्त एक मराठी हिंदीच्या मुद्द्यावर तो विजय मेळावा होता. मी आज तुम्हाला परत एकदा सांगतो की उद्धवला वाढदिवसानिमित्त भेटायला जाणं हे त्या दिवशीच्या त्या पार्श्वभूमीवर आज आवश्यक होतं. एकदमच ते विस्कटून मोडून टाकलाय असा सेन्स गेला असता की मुंबईत असून राज ठाकरे भेटायला गेले नाहीत. आणि फोन तर काय, माझ्या माहितीप्रमाणे जे फोन आलेले आहेत उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त, त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील फोन केलेला आहे. टी व्हीवाल्याने अजून का नाही सांगितलं मला काही कल्पना नाही, पण सकाळी फडणवीसांकडून फोन गेलेला आहे उद्धवला आणि त्यांनी त्याचं अभिष्टचिंतन केलेलं आहे. आणि त्यात काही विषय नाही. आशिष शेलारनी केला त्याला. दरेकर लाडपैकी अजून लाडनी नाही केलेला, पण या क्षणापर्यंत माझ्या माहितीनुसार दरेकरनी पण वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. बाकी नेत्यांनी त्या दिल्या आहेत. शरद पवारांचाही आता कुठल्याही क्षणी मी बोलतोय तोपर्यंत आलेला पण असेल, एखादा सुप्रियाचा आला असेल, तर त्याच्यात काही विशेष नाही आहे. या सगळ्यांनी केले. पण राज जाऊन भेटला, चांगलं आहे ना. दोन भाऊ भेटले. ते दोन राजकीय नेते भेटले का या प्रश्नाचं उत्तर मी देतोय तुम्हाला, नाही. ते दोन भाऊच भेटले आणि तेवढं कटसी एकमेकाला दाखवण्याची गरज होती. त्यांच्या चाहत्यांकरता, मीडियाकरता मोठी बातमी झाली ना. मग तुम्ही म्हणाल अनिलजी तुम्ही परत एकदा तेच सांगताय आणि गेल्या वेळी तुम्ही सांगितलं ते नंतर बाळा आणि हे बोललेच संदीप देशपांडे की याच्यातून राजकीय अर्थ नका काढू, ते तेवढ्या पुरतं होतं. मग आजचं पण तुमचं तसंच म्हणणं आहे का की हे वाढदिवसाची भेट ही केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छांपुरती मर्यादित होती, त्यातून राजकीय अर्थ काढू नका? यातून राजकीय अर्थ काढू नका, यातून पुढे काहीतरी होईल, हे दोघं आता एकत्र येण्याची फार मोठी प्रक्रिया एकदम जोरात सुरू होईल वगैरे वगैरे, असं नाही आहे. राज ठाकरे एकटेच निवडणूक लढवणार, मनसे ह्याच्याबरोबर जाणार नाही, महाआघाडीबरोबर पण नाही, महायुतीबरोबर पण नाही. बरं, हे आता मला पुन्हा सांगतोय मी, पण सिद्ध करण्यासाठी थोडा वेळ आहे ना अजून. बरं माहिती आहे माझ्याकडे आता निवडणुकीच्या संदर्भात बातमी असे की ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पण नाही, जानेवारी फेब्रुवारीपर्यंत या निवडणुका चालणार आहेत. जानेवारीत कदाचित, कारण सरकारची इच्छा नाही आहे या निवडणुका घ्यायची. अगदी खरं सांगायचं तर बहाणे भरपूर मिळतात. त्यामुळे तुम्ही आता जर इच्छुक असाल तर तुम्हाला मी एक वाईट बातमी देतो की जानेवारीपर्यंत मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत. मुंबई नाही म्हणजे ठाणे पण नाही, म्हणजे MMRD, कल्याण, डोंबिवली, भिवंडी वगैरे वगैरे कुठल्याच नाहीत. आता या विषयामध्ये तुम्हाला मी एकदा सांगून टाकलं की याचा राजकीय अर्थ काढू नका, याच्यामुळे राजकीय दृष्ट्या ते जवळ आले असं नाही, हे दोन राजकीय नेत्यांची भेट नाही,
ही दोन भावांची भेट आहे आणि त्याच्यावरही लोकांच्या दडपणाचाच भाग अधिक आहे, पण त्या दडपणाचा उपयोग तिकडे होणार नाही. आता मी येतो रेव पार्टीकडे. मित्रांनो, खरंच ना माणसाने बोलताना ना खूप काळजी घ्यायला पाहिजे यार, खूप काळजी घ्यायला पाहिजे. एका वाक्यामुळे एखाद्या माणसाचं, राजकीय नेत्याचं, जो प्रदेश अध्यक्ष होता, जो इतका पॉवरफुल मंत्री होता की 2014 साली केवळ त्या नेत्याच्या आग्रहामुळे शिवसेना बीजेपी युती तुटली. किती पॉवरफुल असेल तो. एका जागेपुरतं आणलेलं होतं, फक्त एक जागा, ती पण कुठे ते पालघरच्या तिथली कुठली तरी एक जागा. सगळं सेट झालं होतं, पण एकनाथ खडसेंनी लावून धरलं आणि दिल्लीवाल्यांनी पण त्यांना सपोर्ट दिला, म्हणून 14 साली युती नाही झाली एका सीट करता. हा, तुम्ही म्हणाल की एका सीट करता नाही झाली, नामुष्कीच आहे दोघांचीही, आहे ना, पण ती व्हायलाच नाही पाहिजे असे तिने खडसे पहिल्यापासून पाऊल टाकत होते, कारण त्यांना आत्मविश्वास होता की जर भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे लढला आणि निवडून आला तर मीच मुख्यमंत्री होईल, कारण मी सिनियर आहे. त्यांच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस रेसमध्येही नव्हते, त्यांना वाटत होतं माझीच आहे मुख्यमंत्रीपदाची, आणि त्यामुळे ते बोलले की मुख्यमंत्रीपदाचं मी दावेदार आहे. बघा, एका वाक्याने हे वाक्य 3 लोक बोलले, तिघांच्या आयुष्याची, दोघांच्या आयुष्याची सुरुवातीला वाताहत झाली, आता सावरलेत त्याच्यातून, त्यांना माफी दिली गेलेली आहे. पंकजा मुंडे लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आणि विनोद तावडे परत लोकांच्या मनातला मुख्यमंत्री, त्यांच्या आयुष्याची वाताहत झाली काही काळ, पण आता सुदैवाने तावडे देखील दिल्लीच्या याच्यामध्ये सेफ आणि सिक्युअर झालेले आहेत. पंकजा पण बॅक आली आहे, म्हणजे पुनरागमन असं झालेलं आहे तिचं. पण खडसे उद्ध्वस्त ना. अरे, भाजपत जाऊन सुद्धा त्याला भाजपतून हाकलून काढलं परत. ते गेले होते तिकडे, तिथे पण त्यांना स्थानिकांनी विरोध करून हाकलून लावलं, आणि खडसेंचं आयुष्य असं ना उद्ध्वस्तच होत गेलं. ते कधी सावरू नाही शकले आणि आणखीन संकट येत गेली. आता हे जे प्रकरण आता चालवलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगायला पाहिजे की आता टी व्हीवर सारखं काय सांगतायत, खडसेंचा जावई, खडसेंचा जावई, खडसेंचा जावई. त्याची बायको रोहिणी खडसे ही राष्ट्रवादीच्या महिला आघाडीची अध्यक्ष आहे. तो संदर्भ फारसा कुणी देत नाहीये. खरं म्हणजे हा जो प्रांजल खेवलकर आहे याच्यात सापडलेला मेन कल्प्रिट, आरोपी, त्याची ती बायको आहे. तिची कुणीही प्रतिक्रिया विचारलेली नाही अजून, किंवा घेतलेली नाही, किंवा तिने दिलेली नाही. खरं म्हणजे प्रांजल खेवलकरला पकडलं जाण्याचा सगळ्यात मोठा फटका हा रोहिणीला बसणार आहे. याचं कारण असं आहे की ती रोहिणी खडसेच लावते, अजून खेवलकर लावत नाही, पण लग्न केलं ते, तिचा घटस्फोट झाला पहिल्या नवऱ्यापासून. बघा ना, कौटुंबिक दुर्दैव सुद्धा या खडसेचं किती आहे बघा, की त्या जी आता केंद्रीय मंत्री आहे रक्षा खडसे, तिच्या नवऱ्याने आत्महत्या केली. ती आत्महत्या आजही त्याच्या भोवतीचं संशयाचं वलय गेलेलं नाही. वारंवार खडशांकडे अंगुली निर्देश करून त्यांचे विरोधक प्रश्न विचारतात, त्यांना त्यांची बेअब्रू करतात. आता त्याच्यामधलं तथ्य सत्य हे काय कुणी काही हे करतच नाही ना, ते अजून कन्फर्म केलं नाही. अशाच अवस्थेमध्ये त्याची चर्चा केली जाते विरोधकांकडून. म्हणजे रक्षाचंही आयुष्य म्हटलं तर उद्ध्वस्तच झालं नाही का, नवऱ्याने आत्महत्या केली, खासदार म्हणून निवडून आली, केंद्रीय मंत्री झाली, पण आज तुम्ही बघताय ती भाजपची केंद्रीय मंत्री असताना तिच्याच बहिणीचा नवऱ्याला या रेव पार्टीच्या संदर्भात गोवलं गेलं की नाही, आणि ती काही करू शकत नाही. मी तुम्हाला गॅरंटी देतो की रक्षा खडसेंनी फक्त एकनाथ खडसेंना फार तर फोन केला असेल आणि विचारलं असेल की काय म्हणत असेल बाबा पापा, की यात कितपत तथ्य आहे. तर खडसे म्हणाले असतील की त्याच्या सवयी तुलाही माहिती आहेत, आपल्या घरात चर्चा झालेली आहे, कारण
असा माणूस उठून एकच दिवस डायरेक्ट गांजा प्यायला लागतो, दारू प्यायला लागतो, पार्टी करायला लागतो, मौज मजा मस्ती करतो, नोटा उधळतो, असं होत नाही ना. ती सवय असते, ते व्यसन असतं. आणि अशा अनेक पार्ट्या झालेल्या असतात, पण त्याच्यावर दखल घेतली गेलेली नसते, किंवा वेगळ्या कारणाने घेतली गेलेली नसते. याचं कारण असं आहे की, पण हां, मी हिचा विषय आधी संपवतो रक्षाचा, की रक्षाने विचारलं असेल की काय बाबा, ते म्हणाले असते तुला माहिती आहे त्याला सवय आहे, आता सापडला, काळजी घ्यायला पाहिजे होती, सध्या वातावरण आपल्या विरुद्ध आहे, अशा वेळेला अशा तऱ्हेची पार्टी कशाला करायला गेला, पण आता आपल्याला त्याची बाजू घेतली पाहिजे. पण रक्षा खडसे केंद्रीय मंत्री असून सुद्धा मी तुमच्याशी पैज लावतो, किती बोलू शकत होते अमित शहांशी, बोलू शकत होते की हे सगळं स्थानिक महाराष्ट्राचे पोलीस सगळं करतायत, पुणे पोलीस करतायत, थोडंसं याच्यामध्ये कुठेतरी एक सॉफ्ट होईल सगळं, हे थोडंसं याच्यावर पांघरून घातलं जाईल, किंवा याच्यामध्ये सगळ्यात सोपा मार्ग हा असतो की ते जे अंमली पदार्थाचं प्रमाण आहे ते एक विशिष्ट मर्यादेच्या पेक्षा कमी असलं तर त्याला मग अंमली पदार्थाच्या कायद्याखाली हे करत नाहीत. मग दारू पिणं, हे पिणं हे किरकोळ गोष्ट झाली. अंमली पदार्थ गांजा सापडला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर किती गांजा सापडला त्याचं प्रमाण सुद्धा जर अमित शहांकडून जर फोन गेला तर ते कमी होऊ शकतं. त्याच्या रक्तात किती सापडलं तेही कमी होऊ शकतं. अरे आईची रक्त देऊन त्या पोर्शो गाडीच्या संदर्भात घडलं होतं, आपण पाहिलं नाही का? तर ते होऊ शकतं. पण रक्षा खडसेची हिंमत होणार नाही अमित शहांना सांगायची. नक्की नाही सांगितलं त्यांनी, कुणालाच नाही सांगितलं त्यांनी. मी तुम्हाला गॅरंटी देतो, सांगूच शकत नाही की माझ्या जिजूंना पकडलाय तर तुम्ही आता जरा थोडंसं ते सॉफ्ट करतील पुणे पोलीस, असं बघा. आणि याचं दुसरं कारण असं आहे की सॉफ्ट करा असं सांगायचं असेल समजा अमित शहांना तिने सांगितलं, तर अमित शहा कमिशनरला नाही फोन करत. एक प्रोसिजर आहे, मी या प्रोसिजरमध्ये माहिती आहे मला, की समजा मी अमुक एक समजा मुख्यमंत्री माझे मित्र आहेत आणि त्यांना सांगितलं की अमुक एका प्रकरणात आमच्या स्थानिक अमुक एका जो सिनियर आहे त्याच्याशी हा संबंध आहे, तर ते सिनियरशी नाही बोलत. हे मी उदाहरण म्हणून घेतो, मी नाही असं केलं, तर उदाहरण म्हणून सांगतो. तर ते त्याच्याशी नाही, ते कमिशनरशी बोलतात किंवा डायरेक्ट ह्याच्याशी बोलतात, फायनल अथॉरिटीशी. मग तो कमिशनरला बोलतो, तो इथल्या कमिशनरला बोलतो, मग तो तिथे SIला, असं ते डायरेक्ट मुख्यमंत्री नाही असं बोलत. असे राणेबिडे बोलायचे बरं का, राणे वगैरे बोलायचे. आणि कोणते मुख्यमंत्री बरं, हां बाबासाहेब भोसले, ते तर हवालदाराला पण हां साहेब असं म्हणायचे माझ्यासमोर. झालं, मी म्हटलं तो हवालदार तुम्ही साहेब म्हणता, गरीब असता तो, बरं वाटतं त्यांना साहेब बे म्हटलं की, बाबासाहेब भोसले. तर रक्षा बोलू शकणार नाही आणि अमित शहा पण असं इंटरफिअरन्स करणार नाही, कारण त्यांना डायरेक्ट फडणवीसांशी बोलावं लागेल. आणि फडणवीसांशी जर बोलायचं तर फडणवीसांच्याच पंग्यामध्ये आहेत ते. पंगा कोणाशी घेतलाय तरी फडणवीसांशीच घेतलाय ना, तर फडणवीस तरी कशाला त्यांना ओबलाइज करतील. आणि ह्या अमित शहाना माहिती असताना आपला शब्द वाया का ते घालवतील. आणि रक्षालाही माहिती असल्यामुळे ती पण गप्प बसणार. तिची हिंमत नाही पोलीस कमिशनर किंवा कोणाशी की बुवा थोडं प्रमाण कमी सापडलं म्हणा किंवा हे सापडलं, करतात असं खूप प्रकरणात करतात. आता ती उदाहरणं मला आत्ता द्यायला वेळ नाही, पण करू शकतात. तर आता वैद्यकीय चाचणी वगैरे झालाय, अजून फिरवता येत होतं त्यांना, पण आता जर वरतून इन्स्ट्रक्शनच पोचवा अशी असेल तर ते कसं सोडतील. बरं, आता रक्षा खडसेंनी राजीनामा दिला पाहिजे का या प्रकरणामध्ये? विरोधकांनी मागितलं आहे की रक्षा खडसेंनी याचा राजीनामा दिला पाहिजे. आणि जे समर्थक आहेत, आता बघा की याच प्रकारचं प्रकरण जर दुसऱ्या कोणाचं असतं तर हेच लोक वेगळं बोललं असतं. संजय म्हणतो की खडसेंवरच्या रागापोटी त्याला पकडलं, त्यांची ती दुसरी बाई म्हणते त्याच्या राजापोटी पकडलं. ते मला वाटतं सुप्रियाचं पण तसं झालं स्टेटमेंट. तर हे स्टेटमेंट अशी करतायत, पण त्याच्यामध्ये सवाल जो आहे, जो गिरीश महाजनांनी बरोबर विचारला, ते म्हणाले की त्यांना पार्टी अरेंज करायला सांगितलं का पोलिसांनी, त्यांना दारू प्यायला सांगितलं का, त्यांना उचलून तिथे नेऊन ठेवलं का त्या पार्टीमध्ये, आणि जबरदस्तीने त्यांच्या तोंडात नशिले पदार्थ कोंबले का ते पार्टी करत होते. प्रश्न महाजनांचा आहे, त्याचं उत्तर खडसे नाही देऊ शकणार. कसे देतील, काय देतील?
नाही देऊ शकणार. याचं कारण हां, माझा आक्षेप रेव पार्टी या शब्दाला आहे बरं का. पार्टीला ना किमान एक 20-25 माणसं असावी लागतात. पार्टी असं जेव्हा म्हणतात. हे प्रायव्हेट एक छोटंसं काय म्हणतात त्याला, घरगुती पार्ट्या होतात ना लोकांच्या, वाढदिवसाची असते, याची असते. त्यात तुम्ही लक्षात घेतलं का, आणखीन 1-2 पॉईंट पोलिसांनी खरं पॉईंट आउट करायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये ना प्रांजल खेवलकर एवढं एकच नाव देत आहेत. माझं पोलिसांना सांगणं आहे की त्यांनी सगळी नावं जाहीर करावीत. त्या बायकांची नाही करू शकणार ते, ज्या 2 बायका आहेत त्यांची नाही करू शकणार कदाचित. नाही, कायदा काय आहे त्याप्रमाणे अटक केली तर करू पण शकत असतील, माहीत नाही. पण त्या दोघींची नाही केली समजा, तरी बाकीचे जे त्याच्याबरोबरचे 4 लोक आहेत त्यांची नावं का नाही जाहीर करत, ते कोण आहेत का नाही जाहीर करत. आता मला जी आत्ता माहिती मिळाली माझ्या मित्राकडून, त्याच्यामध्ये पुण्यामधला एक फेमस बुकी आहे. म्हणजे हे सगळे क्रिकेटचे वगैरे हे गेम चालतात त्याच्यामध्ये बुकी असतात ना, तर त्याचं नाव त्यांनी जे मला पाठवलं आहे ते निखिल पोपटा नाव दिलं आहे त्याचं. ते काही टी व्हीवर अजून आलं नाही, का आलं नाही माहिती नाही. जर मला जर तिथले माणसं पत्रकाराचे परत तो क्राईम रिपोर्टर त्यांनी जर मला हे पाठवलं तर खरं यांना पण मिळालं पाहिजे, पण समूह त्याचं नेलं नाही. आणि त्या 2 बायकांच्या बाबतीमध्ये सुद्धा माहिती आहे ती, मला माहीत नाही असं आरोप केलेला नाही, असं बोललेलं चालेल का नाही त्यांच्याबाबत. पण मी मधला मार्ग काढतो की त्या दोघी या पार्टीमध्ये कंपनी द्यायला आल्या होत्या. मला वाटतं मी लिगली सेफ आहे असं बोलतोय तेव्हा, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय समजायचं ते समजून जाईल. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आता ही लेटेस्ट हे आहे. आता यांचं सुद्धा बघा, आधी हे एका रेस्टॉरंटमध्ये गेले, तिथे बंद झालं होतं रेस्टॉरंट. जवळजवळ 1 वाजता ते गेले, मग 2 वाजता ते एका हॉटेलमध्ये गेले 5 स्टार, तिथेच बाजूला आहे. आता त्या हॉटेलचं नाव घ्यायचं, तर ते त्या 5 स्टारला गेले तर त्याचंही बंद झालं होतं किचन आणि हे सगळं पार्टी, ड्रिंक सर्व्हिंग वगैरे. तर त्यामुळे मग त्यांनी आता काय, कुठे तुम्ही फोन करून जस्ट जसं ह्याच्यातून मागू शकता पिझ्झा, तसं तुम्ही फ्लॅट बुक करू शकता ना टेम्पररी. त्यांनी फोन केला की एक कंपनी आहे त्यांना, की मग आम्हाला एक सकाळपर्यंतच्यासाठी एक फ्लॅट हवा आहे, तिथे फ्रीज असला पाहिजे, तिथे फर्निचर असलं पाहिजे वगैरे. असे फ्लॅट रेडीमेड मिळतात, पुण्यात मिळतात, मुंबईत मिळतात, आणि लोक असं भाड्याने घेतात तात्पुरते. असं एक गॅदरिंग आहे बुवा, आम्ही एक 5-10 लोक आहोत, बसले गप्पा मारायला तिथे हे वगैरे वगैरे. आणि बऱ्याच वेळा ॲक्च्युली याचा उपयोग जास्त करून मला जे माहिती आहे त्याच्यानुसार जुगार जे खेळतात ना, आमच्याकडे तर म्हणजे मला माहिती आहे म्हणून, मला 5 स्टारवाले खूप दोस्त आहेत माझे, त्यांच्याकडे तर एका विशिष्ट समाज आहे, एक विशिष्ट भाषिक समाज आहे, त्यांच्यामध्ये गणपतीत प्रचंड जुगार खेळतात किंवा खेळलाच पाहिजे, दिवाळीत पण खेळतात. तर ते लोक हॉटेलचे सूट्स बुक करतात किंवा हे असे ज्या कंबाईंड रूम्स असतात हे असतात ते बुक करतात आणि रात्रभर तिथे जुगार खेळतात, पत्त्यांचा जुगार खेळतात. आणि तो त्या समाजाचा रीतिरिवाज आहे असं म्हणतात. त्यामुळे कोणी काय असं त्याच्यावर आक्षेप घेत नाही. कधीतरी एखादी धाड पडली तर पडते, पण जनरली ॲक्सेप्टेड ती प्रथा आहे. तर हे असं पण फोन केला, जागा घेतली, तिथे गेले. आता याच्यामध्ये दारू हा काही विषय नवीन नाही. दारू हा विषय नवीन नाही. दारू पिणं ती प्रत्येकाने आपापल्या मर्यादेमध्ये किती प्यायची तितकी प्यावी, ते नवीन नाही. मला या पार्टीमधले जे व्हिडिओ ॲक्च्युली यांच्याकडे पण आलेले आहेत. मी एका टी व्हीला बघितले, दुसऱ्याला नाही बघितले, पण त्याच्यामध्ये ते नोटा उडवत आहेत. तुम्ही लक्षात ठेवा, नोटा उडवण्याचा संबंध हा वैयक्तिक पार्टी जेव्हा तुम्ही करता, समजा एक 5-6 मित्र बसलेत गप्पा मारायला, दारू प्यायला बसलेत, ठीक आहे. आणि एक त्याच्यामध्ये बर्थडेचा केक पण आहे, तो पण का नाही उल्लेख केला पेपरवर नाही, त्याच्यात बर्थडे केक पण आहे. याचा अर्थ त्या 5 जणांपैकी कोणाचा तरी एखादा वाढदिवस पण होता त्या दिवशी, त्या वेळेला. आजचीच गोष्ट आहे पहाटेची. तर ते पैसे उडवत आहेत. आता काय आहे ना, तुम्हाला मी जरा त्याचं को रिलेशन सांगतो की पैसे उडवणं ही प्रक्रिया माझ्या माहितीप्रमाणे, मी जे काय पाहिलं आहे त्याच्याप्रमाणे, साधारणतः तिथे जर मी त्या महिलांविषयी काही व्हेरिफिकेशन केलेलं नसल्यामुळे मी त्यांना उद्देशून बोलत नाही आहे. मी एक जनरल काय होतं ते सांगतोय. लिगली आय कीपिंग माय सेल्फ सेफ,
की जनरली काय होतं, नोटा या जर बारबाला, डान्स गर्ल्स किंवा कंपनी गर्ल्स ज्या ते पैसे गोळा करून स्वतःजवळ ठेवतात, बरोबर आहे. मग त्या तुमच्या फॅमिलीतल्या नसतात, तुमच्या मित्रपरिवारातल्या नसतात, त्या भाड्याने आणलेल्या असतात. कळतंय तुम्हाला? मला फार सूचकपणे बोलावं लागतं, पण तुमच्या लक्षात येत असेल मी काय बोलतोय, सूचित करतोय. कारण पैसे कशाला उधळायचे मग? काय उचलून तुम्ही तुमच्याच खिशात टाकणार असं नसतं ते. हे पैसे उधळलेले कुणा करता तरी कुणावर तरी केलेले असतात. आता त्या महिलांविषयी आपण बोलूया नको. पोलिसांना वाटलं तर ते आपल्याला सांगतील, पण एकूण प्रकार संशयास्पद आहे हे खरं. दुसरी गोष्ट अशी की हे जे इतर पुरुष आहेत त्यांची नावं आणि व्यवसाय बाहेर यायला पाहिजेत. याचं कारण हा जो प्रांजल खेवलकर आहे त्याचा हा ग्रुप आहे, जी काय माहिती मला मिळते त्याप्रमाणे, आणि 5-10 माणसांच्या पार्ट्या प्रॅक्टिकली शनिवार रविवार नेहमीच चालू असतात त्याच्या. आणि त्याचं नावापुढे डॉक्टर आहे, परंतु तो खरा बिझनेसमॅन आहे मोठा. पुढला मुद्दा आहे म्हणजे रोहिणीला हे माहिती आहे की नाही आपला नवरा कसा आहे. तो दारू पितो, तो ड्रग्ज घेतो, त्याच्या नियमित पार्ट्या चालतात आणि पार्ट्यांमध्ये ती नसते पण महिला असतात. नाही मी म्हणत संशयास्पद वगैरे, पण असतात. तर हे माहिती होतं का नाही? माहिती होतं. आता तिची पंचित कशी होती बघा, की जाहीरपणे ती ज्या भूमिका घेते पक्षाची अध्यक्ष म्हणून महिला आघाडीची, त्यावेळेला तिला जे बोलते त्याचं नैतिक अधिष्ठानच या एका कालच्या प्रकरणामुळे उद्ध्वस्त झालं. आता ती प्रेस समोर गेली, कुठल्याही एखाद्या अन्याय झालेल्या स्त्रीची बाजू जर घेऊन गेली तरी देखील पत्रकार म्हणतील की बाई ग, तुझ्यावरचा अन्याय नाही तू दूर करू शकली, तुझा नवरा असा निघाला, तो अय्याश्य निघाला, आणि तू दुसऱ्या बाईबद्दल काय बोलते, स्वतःबद्दल बोल ना. यू आर ऑल्सो व्हिक्टिम. तिला जर कन्सेशन द्यायचं असेल तर यू आर ऑल्सो व्हिक्टिम ना. तुझा नवरा असा वागला, परक्या बायकांना तिकडे घेऊन पार्ट्या करतो, शेम ऑन हिम, बट तू त्याला थांबवू शकले नाही. मग काय महाराष्ट्रातल्या महिलांना तू पक्षाध्यक्ष म्हणून न्याय देणार बेटा? काय देणार? नाही देऊ शकणार तू. तुला घरात कंट्रोल नाही करता आलं नवऱ्याला. सेम रक्षा खडसेच्या प्रकरणात घडलं होतं की नवऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याचा ब्लेम रक्षावर खूप मोठ्या प्रमाणावर आला होता, एकनाथ खडसेंवर पण आला होता, ब्लेम आला होता. आणि एकच आहे भाजपच्या नेत्यांचं कौतुक आहे की खडसे इतके काय म्हणतात त्याला, असे क्रूर हिंस्त्र होऊन भाजपची चिंध्या उडवत असताना किंवा त्यांचं लोकल वॉर ॲक्च्युली त्यांच्या ज्या वैऱ्याशी आहे राजकीय त्याच्या संदर्भात बोलत असताना त्यांनी तिला तिकीट दिलं. नुसतं तिकीट दिलं नाही तर रक्षा खडसेला मंत्री केलं. म्हणजे असं तिच्यावरल्या अन्यायाचं परिमार्जन झालं. आणि अशी एक स्थिती आली की रोहिणी खडसे राष्ट्रवादीची आणि ही भाजपची एकमेकीविरुद्ध निवडणुकीत भाषण करत होते. हा विचित्र तिढा होता, पण तोही भाजपवाल्यांनी ॲक्सेप्ट केला होता. पण आता इथे मला असं वाटतंय की उद्यापर्यंत काय होईल याचं चॅनलवाले काही अंदाज सांगतायत. यांना पोलीस कोठडी तर 2 दिवसाची मिळेल, नंतर न्यायालयीन कोठडी मिळेल, आणि तोपर्यंत थोडंसं रक्षा खडसे यांनी जर थोडं पुढाकार घेऊन काही हे केलं आणि त्या जर फडणवीसांशी बोलल्या, कारण फडणवीसांचेच हे आहेत हे सगळे पोलीस गृह खात्याच्या अंकित, आणि फडणवीसांशी बोलले तर न्यायालयीन कोठडीमधून रक्तामध्ये सापडलेलं प्रमाण मोठ्या गुन्ह्याच्या दृष्टीने किंवा ती तशी 10 वर्षाची शिक्षा असते त्याला याच्यामध्ये. पण एक त्यांचा मुद्दा असा असेल की हे स्वयंसेवनाकरता त्यांनी घेतलं.
मी एका वकील मित्राला विचारलं याच्यातून हे सुटतील का रे, तर तो म्हणाला हे ते विकायला नाही आणलेलं. विकायला आणणं हा मोठाच गुन्हा आहे, मग 10 वर्षच. पण त्यांनी ते स्वतःच्या सेवनाकरता आणलं होतं. आत्तापर्यंत चित्रपटसृष्टीतले जवळजवळ 20-25 कलाकार हे ड्रग्स बरोबर सापडलेले आहेत, पण त्यातल्या कुणालाही तुम्ही अशी 7 वर्ष 10 वर्ष झालेली शिक्षा पाहिलेली नाही. याचं कारण असं आहे की ते ड्रग विकत नव्हते, ते स्वतः विकत घेऊन स्वतःच्या कन्झम्पशन करता वापरत होते. त्याच्यामध्ये तो सगळे बरेच नावं आहेत, काही राजकीय नेत्यांची मुलं सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. तर ते स्वयंसेवना करतायत, तर त्यामुळे तेही प्रमाण जर पर्याप्त म्हणजे नसेल तर त्यांना जामीन होऊ शकतो. तर ह्याच्यातले आणखीन धागेदोरे माझ्या मित्रांनी मला सांगितले, क्राईम रिपोर्टर मित्रांनी, तर मी ते उद्या जाता जाता सांगेन. त्याला पूर्ण हे देणार नाही, पण एक नक्की की हे जे काय घडतंय. बरं, याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगतो की हे पोलिसांना कसं कळलं. तर काही लोक असं सांगतात की यांच्यावर वॉच होता, पण ते रेस्टॉरंटमध्ये गेले, तिथून 5 स्टारमध्ये गेले, तिथून या बंगला त्यांनी फोनवरून बुक केला. या सगळ्या ऑन दी स्पॉट स्पॉन्टेनियस घटना आहेत. तर त्यामुळे ही जी थेअरी आहे की त्यांच्यावर आधीपासून वॉच होता, त्यांचे फोन टॅप होत होते का वगैरे वगैरे, ह्याच्यापेक्षा मला वेगळी जी थेअरी माझ्या क्राईम रिपोर्टर मित्रांनी सांगितली ती विश्वासार्ह वाटते. पोलीस खुलासा करतील की पोलिसांकडे हे काय झालं की हे दारू प्यायले, ठीक आहे, काय जे करायचं ते केलं आणि नोटा उधळत होते वगैरे, तर त्याचा आवाज आणि हल्लागुल्ला बाहेर जात होता. आणि त्याच्यामुळे त्यांच्या बाजूच्या बाजूला नेक्स्ट डोअर नव्हता तो, त्यांनी पोलिसांकडे फोन करून सांगितलं की आमच्या इथे पार्टी चालू आहे, रात्रीचे 3:30 वाजलेले आहेत आणि अजून यांचा तमाशा थांबत नाहीये, तर तुम्ही रेड करा. पोलिसांनी रेड केली तेव्हा त्यांना हा तिथे सापडेल असं वाटलं नव्हतं, असं म्हणतात. त्यांना असं वाटलं नव्हतं की हा जावई सापडेल, प्रांजल खेवलकर. त्यांनी ते 3:30 पर्यंत तुम्ही फोन करा ना. अहो, मुंबईमध्ये एक माणूस आहे, तो काय करतो माहिती आहे, बडे स्टार्सच्या घरी पार्टी जेव्हा असते ना, तो क्राईम रिपोर्टर आहे ॲक्च्युली, पण तो फिल्म रिपोर्टरशी टायअप करतो. फिल्म रिपोर्टरना बऱ्याच वेळा इन्व्हिटेशन असतात. तो त्या बंगल्याच्या बाहेर किंवा त्याचं जे हे असेल अपार्टमेंट त्याच्या बाहेर बसतो आणि त्यांची पार्टी 12च्या पुढे चालू झाली की वरती जाऊन त्या स्टारना सांगतो की 12 वाजले तरी तुमची पार्टी चालू आहे, खाली लोकांना आवाज आहे, तक्रारी येत आहेत आमच्याकडे, मी RTI ॲक्टिव्हिस्ट आहे, मला इतके द्या तितके द्या. अरे लाख रुपये काढतो तो लोकांकडून, आणि जर दिलं नाही, हाकलून दिलं त्याला, तर पोलीसमध्ये जाऊन कंप्लेंट करतो की अमुक एका ठिकाणी. मोठमोठ्या स्टार, आता मी नावं घेते तर तुम्ही आपण ओळखलं, तुम्ही आत्तापर्यंत 4-5 स्टारच्या संदर्भात असं घडलं आठवतंय तुम्हाला की पोलीस आले आणि त्यांनी पार्टी बंद केली वगैरे वगैरे. ते हा माणूस असतो तो त्यांना जाऊन आधी पैसे मागतो, नाही दिले की पोलिसात तक्रार करतो, आणि मग आजूबाजूच्या लोकांनी तक्रार केली वगैरे असं म्हणून त्याचं नाव पोलीसही गुप्त ठेवतात. त्याचं वेगळं कारण सोडून देऊ आपण. तर इथे मला असं वाटतंय की त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर 2 दिवस इकडे, न्यायालयीन कोठडीनंतर लगेच ते अर्ज करतील आणि यांना जामीन मिळेल अशी माझी कल्पना आहे. आणखीन मला काही माहिती मिळाली तर मी जरूर तुमच्याशी शेअर करेन. धन्यवाद. फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन आणि अभिवादन.